दरम्यान त्या महिलेच्या मृत्यूचा देशमुखांच्या हत्या प्रकरणाशी काही संबंध आहे का? मस्साजो ग्रामस्थ उद्या कळंब पोलिसांची या संदर्भात भेट घेणार आहेत अशी शक्यता वर्तवली जाते। देशमुखांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित महिलेची हत्या, कळंबमधील महिलेच्या हत्येनंतर अंजली दमानिया केलेला दावा या सर्व संदर्भात आता ग्रामस्थ पोलिसांना भेटणार असल्याची माहिती आहे। मध्यंतरी कळंबच्या एका महिलेला संतोष देशमुखांच्या प्रकरणामध्ये जबाबाला बोलवलं होतं। आता असं समजतंय की त्या महिलेची हत्या झाली, म्हणजे कुठलेही साक्षीदार, कुठलेही जबाब जे घेतले गेले त्या साक्षीदारांवर डायरेक्ट जी आहे ती दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होतो। साक्षीदारच फुटायला लागले किंवा अशा त्यांना मारहाण व्हायला लागली, तर ही केस जी आहे ती शेवटपर्यंत यांना जे आहे ते गुन्हेगारी म्हणून जी काय फाशीची शिक्षाची आपण मागणी करतोय ती त्यांना होईल का नाही अशी मग शंका मनामध्ये येते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।